सरकारमध्ये राहून लोकनेता अजितदादा पवार यांनी समाज विकासाचे व लोकहिताचे जे काही निर्णय घेतले, जी धोरणे ठरविली, ज्या योजना राबविल्या, त्या सर्वांचा अमरावती शहराला पुरेपूर लाभ मिळाला. अमरावती विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी अजितदादा पवार यांनी वेगवेगळ्या क्षेत्रावर भरभरून निधी दिल्याने अमरावती शहराच्या शाश्वत विकासाला बळकटी मिळाली आहे. अमरावतीच्या विकासावर अजितदादा पवार यांचे प्रतिबिंब उमटले असून विकासाच्या प्रत्येक पावलावर दादांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. अमरावती शहराला महानगराच्या धर्तीवर नवीन ओळख व लौकिक मिळावा यासाठी पुढेही निधी कमी पडू देणार नाही असा अजितदादांचा वादा होता. हा वादा आता मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे पुढे नेत आहेत, असे प्रतिपादन विधान परिषद आमदार संजय खोडके यांनी केले. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवस व दिवंगत उपमुख्यमंत्री लोकनेता अजितदादा पवार यांच्या जयंतीप्रित्यर्थ आयोजित जनसेवा सप्ताहांतर्गत आज दिनांक 25 जुलै 2026 रोजी महाराजस्व अभियान व समाधान शिबिर स्थानिक सांस्कृतिक भवन येथे राबविण्यात आले. शासकीय सेवा नागरिकांपर्यंत पोहोचून देण्यासाठी राज्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान राबविण्यात येत असल्याने यावेळी आमदार महोदय व मान्यवरांच्या हस्ते लाभार्थी नागरिकांना विविध योजनांचे प्रमाणपत्र व दाखल्यांचे वाटप करण्यात आले. महाराष्ट्र राज्याचे सर्वाधिक काळ उपमुख्यमंत्री राहिलेले दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या कार्यकर्तृत्वावर आधारित ध्वनिचित्रफीत दाखवण्यात आली व त्या माध्यमातून स्वर्गीय अजितदादांचे योगदान हे महाराष्ट्र घडविणारे आहे. सर्वसामान्य जनतेच्या आयुष्यात दादांनी उजेड निर्माण करण्याचे काम सातत्याने केलेले आहे. त्यामुळे दादांप्रती कृतज्ञता व्यक्त करत सर्व उपस्थितांनी 2 मिनिटे मौन बाळगून श्रद्धांजली अर्पण केली. दरम्यान या महाराजस्व अभियान व समाधान शिबिरामध्ये आरोग्य सुविधा व योजना शिबिर, राशन कार्ड शिबिर, महसूल कागदपत्रे व दाखले वितरण, कामगार योजना शिबिर, रमाई आवास योजना व पंतप्रधान आवास योजना शिबिर, ST महामंडळ सवलतीच्या दरात प्रवासासाठी SCMC कार्ड शिबिर, आधार कार्ड केंद्र, PR कार्ड वाटप, पट्टे वाटप, सारथी, बार्टी, RT योजना, समाज कल्याण योजना, दिव्यांग कल्याण योजना अशा विविध योजनांचे स्टॉल्स लावण्यात आले होते. यावेळी आमदार सौ सुलभाताई खोडके, आमदार संजय खोडके यांनी शिबिरांना भेट देऊन लाभार्थ्यांचा उत्साह वाढविला. तत्पूर्वी महाराजस्व शिबिरात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची शुभेच्छा चित्रफीत, लोकनेता दिवंगत अजितदादा पवार यांच्या स्मृतींना उजाळा देणारी चित्रफीत तसेच पालकमंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामकाजाबद्दल माहिती दर्शविणारी चित्रफीत दाखविण्यात आली. यावेळी आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी सर्व लाभार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा देत प्रमाणपत्रांचे वाटप केले.